लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पारद पोलीस स्टेशन तर्फे रन फॉर युनिटीचं आयोजन। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम उत्साहात पार पडला। लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त पारद पोलीस स्टेशन तर्फे रन फॉर युनिटी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। हा कार्यक्रम पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, पोलीस उप अधीक्षक आयुष नेपाणी यांच्या आदेशानुसार व DYSP डॉक्टर नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात भुयारेश्वर मंदिर, वालसावंगी फाटा, अजिंठा बुलढाणा महामार्ग परिसरात सरदार पटेल यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली। त्यानंतर एकता, शांती आणि राष्ट्रीय एकजुटीचा संदेश देत सर्व सहभागींनी एकात्मतेसाठी धाव घेतली। या प्रसंगी API संतोष माने, PSI वाल्मिक नेमाने, SI जायभाई, पोलीस कर्मचारी संतोष जाधव, सुनील जाधव, भगवान जाधव, गणेश निकम, फोलाने आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। तसेच स्थानिक नागरिक लक्ष्मण मामा मळेकर, अजिंक्य वाघ, दिनेश कोथलकर, गणेश गाडेकर, कुलदीप बारवाल, श्याम राजपूत तसेच पत्रकार मुस्तफा पठाण, राजू शहा, संदीप देशमुख आणि विद्यार्थी व युवकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला। या प्रसंगी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की सरदार पटेल यांनी देश एकसंघ ठेवण्यासाठी केलेलं कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे। त्यांच्या विचारांवर चालणं हीच खरी आदरांजली आहे। स्पर्धेतील विजेत्यांमध्ये पुरुष गटात प्रथम सागर विजय बालोदे मड, द्वितीय विशाल संजय सोनवणे मड, तृतीय विष्णू सुभाष पवार पारद यांनी स्थान पटकावले। मुलींच्या गटात प्रथम नंदिनी रतन जाधव चिखली, द्वितीय परी शमशोद्दीन तडवी वाढोणा, तृतीय सुहानी रब्बानी तडवी वाढोणा ठरल्या। सर्व विजेत्यांना प्रमाणपत्रे, बक्षीस आणि अल्पोहार देऊन सन्मानित करण्यात आलं। संपूर्ण कार्यक्रम पारद पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत आणि शिस्तबद्धरित्या पार पडला। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी भोकरदन प्रतिनिधी राजू शहा, जालना। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.